पाहता मात्र त्या खानाच्या भेटीला निघणार 10 अंगरक्षक सोबत घेतले. संभाजी कावजी कोंडाळकर, संभाजी करवर, यासाजी कंक, कोंडाजी कंक, सिद्धी इब्राहिम, जीवा महाला, सुरजी कटके, कांताजी इंगळे, फिसाजी मुरंबक, कृष्णाजी गायकवाड. आणि पाहता पाहता राजे एक 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 पाऊल टाकत निघाले प्रतापगडच्या पायथ्याशी. खान नाही त्याला खान शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, यासी नाही जाणीव शक्तीची, यासी नाही जाणीव शक्तीची, कळलं नाही कल्पना युक्तीची, कळलं नाही कल्पना युक्तीची. आणि पाहता पाहता खान डवलत डुलत त्या चबुतऱ्यावर आला. 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार छत्रपती शिवाजी महाराज शाम्यानं देते करते झाले. खान चबुतऱ्यावरून उठला आणि जवळ असलेल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला विचारता झाला, कृष्णाजी क्या शिवा शिवा कहता है शिवाजी. कृष्णाजी बोलता झाला, हा हुजूर हेच आहे शिवाजी राजे. राजांनी बुकील पंताच्या डोळ्यात पाहिलं. पंत खान खान म्हणता तो हाच. पंताने डोळे बंद केले. राजे खान खान म्हणता तो हाच. आणि पाहता पाहता खान उठून उभा राहिला. दोन्ही भाऊ फैलावले आणि खान बोलता झाला, आओ शिवाजी राजे. आणि खान फक्त हसत राहिला. काफी साथ है काफर तूने, अब आया हूं पहाड़ के नीचे, अब नहीं जा पाएगा जिंदा, अल्लाह ताला की मेहरबानी. राजे 2 पावलं पुढं, खान 3 पावलं पुढं, खान 2 पावलं पुढं, राजे 3 पावलं पुढं. पाहता पाहता खानाची गळा भेट झाली. भेटीनं कूच बदलली. महाराजांचे भाऊ खानाच्या पाठीवर, खानाचे भाऊ महाराजांच्या पाठीवर. आणि त्याच वेळेस खानानं साधला दगा. राजांची गदा डाव्या बगले दाबली. जोर वाढला, दाब जाणवला, रक्त सलसला, साकळला, श्वास गुदमारला. काय होतं महाराजांना कळत नव्हतं. डोळे लालबुंद झाले. त्याच वेळेस खानानं अंगरखातला पावलेले कट्यार काढले. महाराजांच्या अंगावर उचलून मारली. तार दिशा अंगरखा फाटला गेला. पुन्हा घेतले कट्यावर, महाराजांच्या मस्तकावर मारली. तार 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 अंगरखा फाटला गेला. आतमध्ये होतं चिलकत. राजे बचावले गेले. धोक्याची जाणीव झाली. महाराजांनी काढली वग्नक. काच दिशी खोपसली खानाच्या पोटावर. घेतली कट्यावर, खोपसली खानाच्या पोटात. आणि तरा 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 उभा खान फाडलो. खानाचा कोथळा बाहेर पडला. दगा 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 करत खान खाली कोसळला. राजे निघाले. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सामने आला. राजांनी सांग समजावला, कृष्णाजी आम्ही आमच्यासाठी स्वराज्य नाही उभा करत आहोत. 18 बकर जातीसाठी, 12 बलुतेदारासाठी, सर्व धर्मियासाठी, साळी माळी कोळी लवार तांबोळी महान मांग मुसलमान वडार गुरव जामोशी संकट ढोटकर सगळ्या जातीसाठी या स्वराज्यात सामील व्हा. पण काही केल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ऐकायला तयार नाही. अखेर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा वार राजांच्या मस्तकावर झाला. कोच पडली. गोलगोल गोलगोल रक्त ओघळायला लागलं. राजे संतापले. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी छाटला. राजे निघाले. लपलपता दांड पट्टा घेऊन सय्यद बंडा धावला. राजांवर वार करता झाला. चित्याच्या चपळाईनं 10 फूट उंच उडी घेतली आणि त्या सय्यद बंडात हात वरच्या वर कलम केला आणि इतिहास फुटफुटला. होते 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 जीवाजी, अरे म्हणून वाचले शिवाजी. प्रतापगडावर भगवा डावलाने फडकला. प्रतापगडचे युद्ध झाले.